नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ईपीएस पेन्शनवर एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे ईपीएस 95 पेन्शनवर मोठा दावा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, ईपीएस 95 पेन्शनबाबत सर्वत्र वादाची परिस्थिती आहे। पेन्शनधारक ईपीएस 95 उच्च पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत विविध दावे करत आहेत। रामकृष्ण पिल्लई यांनी ईपीएस 95 पेन्शन परिच्छेद 11(3) नुसार जास्त पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्रोरेटा पेन्शन गणना यावर भाष्य केले आहे। पेन्शनधारकाचे म्हणणे आहे की ईपीएफओने सर्वोच्च न्यायालयाने 22 ऑगस्ट 2014 रोजीच्या अधिसूचना क्रमांक 609(e) द्वारे परिच्छेद क्रमांक 11(4) समाविष्ट केलेल्या दुरुस्तीला मान्य देणाऱ्या निर्णयावरून निष्कर्ष काढला असावा आणि परिच्छेद क्रमांक 11(3)(1)(9)(2014) पासून रद्द करण्यात आला। परिच्छेद क्रमांक 11(4) मध्ये सरासरी वेतन 60 महिने असे नमूद केले आहे, तर परिच्छेद क्रमांक 11(3) मध्ये सरासरी वेतन 12 महिने असे नमूद केले आहे। परिच्छेद 11(4) मध्ये प्रमाणपत्र गणनेचा उल्लेख नाही। पेन्शनधारकाने त्यांच्या वेगळ्या पद्धतीने अर्थ लावला। 31 ऑगस्ट 2014 पर्यंत सेवेत ईपीएस मध्ये सामील झालेल्या परिच्छेद 11(3) अंतर्गत समाविष्ट केले आहे। म्हणून अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची गणना केवळ 12 महिन्याच्या सरासरी पगारावर केली पाहिजे। 60 महिन्यांचा प्रमाणबद्ध किंवा सरासरी पगार नाही। परिच्छेद 11(4)च्या पूर्वलक्ष्य अंमलबजावणीचा उल्लेख नाही। म्हणून हा परिच्छेद फक्त 1/9/2014 पासून सेवा किंवा ईपीएस मध्ये सामील झालेल्यांनाच लागू असावा आणि ते परिच्छेद 11(4) अंतर्गत येतील। या व्याख्येने सर्व वाद सोडवले जातील। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।